नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। नेहरू चौक येथे अभय हॉस्पिटल या ठिकाणी भव्य आरोग्य शिबिर तपासणी या ठिकाणी करण्यात आली। डॉक्टर रवींद्र मोरे व तसेच शुभांगी मोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिबिरचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते। 50 पेक्षा जास्त पेशंट यांनी यावेळी तपासणी केली। डॉक्टर शुभांगी मोरे यांनी विविध महिलांचे देखील या ठिकाणी तपासणी केली। प्रतिक्रिया देताना शुभांगी मोरे माझं नाव डॉक्टर शुभांगी मोरे आहे आणि आज आम्ही आरंभ हॉस्पिटलमध्ये एक शिबिराची आयोजन केलेली आहे। या शिबिरामध्ये आम्ही पेशंटना फक्त 20 रुपये चार्जेस घेतलेले आहेत आणि त्यांना आम्ही मेडिसिन पण आमच्याकडून देतोय 2-3 दिवसाचे। त्याचप्रमाणे या शिबिरामध्ये आतापर्यंत 40 ते 50 पेशंट आलेले आहेत आणि यानंतर पण 4 वाजेपर्यंत आहे, पण त्याच्यानंतर पण जर अजून पेशंट आले तर आम्ही 5, 6, 7 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत पण पेशंट येत असतील तर आम्ही इथे थांबणार आहोत। असं शिबिर आम्ही परत अजून साधारणतः 1-2-3 महिन्यामध्ये परत अरेंज करणार आहे। पण नंतरचं जे शिबिर असणार आहे आमचं, त्या शिबिरामध्ये आम्ही बाहेरचे डॉक्टर्स येतील, जसे MD गायनेकोलॉजिस्ट असेल किंवा सर्जन पण येणार आहेत, म्हणजे प्रशांत सुरवंशी सर आहेत ते येणार आहेत। आणि त्या शिबिरामध्ये जर कुठल्या पेशंटचे ऑपरेशनचं काही असेल तर आम्ही त्याच्यामध्ये 50%च्या याच्यामध्येच ऑपरेशन त्यांचं करणार आहे। परत योजना काही असतील तर त्या पण आम्ही त्याला लागू करणार आहे। अशा प्रकारे आम्ही पुढे ते आणि त्याच्यानंतर पण साधारणतः आमची अशी इच्छा आहे की दर महिन्याला आपण एक शिबिराची आयोजन करणार आहेत आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ आम्ही देणार आहोत। मॅडम, डॉक्टर साहेब वेगळ्या याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर साहेबांचं आयुर्वेदिक झालेलं आहे, म्हणजे BMS झालेलं आहे त्यांचं, आणि माझं नॅचरोपॅथी झालेलं आहे। तर मी आहार आणि वेट लॉस साठी आणि पंचकर्मासाठी मी सजेस्ट करते आणि त्यानुसार पेशंटला सल्ला देते आणि त्यांनी कसं आहार घ्यायला पाहिजे, कसा त्यांचे जीवन लाईफस्टाईल असायला पाहिजे त्याबद्दल मी त्यांना सल्ला देते। त्याचप्रमाणे स्त्रियांची जे तक्रारी असतात मासिक पाळी संदर्भाचे जे पण असतील त्याच्या संदर्भातून मी त्यांना पंचकर्म सजेस्ट करते आणि पंचकर्म सजेस्ट केल्याने कसं त्यांना फायदा होतो ते पण त्यांना सांगत असते। नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र मोरे। माझे आरंभ हॉस्पिटल हे नेहरू चौकात चितळे माध्यमिक शाळेजवळ आहे। येथे मी आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी एक कॅम्प घेतला होता। या कॅम्प मध्ये मी जनरली जे आपले कॉमन आजार असतात जसं सर्दी, खोकला, ताप यावर, तसेच महिलांचे काही विकार आहेत, पाळीच्या संदर्भात असेल, पांढऱ्या पाण्याच्या संदर्भात असेल, त्यावर मी आज शिबिर घेतलं होतं। माझ्यासोबत माझे मिसेस जे आहेत शुभांगी रवींद्र मोरे ह्या पण मला सोबत होत्या। आमच्या शिबिरामध्ये जवळजवळ 50 रुग्णांनी आमच्या शिबिरात योग्य ते सल्ला घेतला। आमच्या शिबिरात आम्ही औषधं पण मोफत दिली होती, त्याचाही लोकांनी फायदा घेतला। यानंतर पुढे आम्ही दर 6 महिन्याला याच प्रकारे शिबिर करणार आहोत। पुढच्या शिबिरामध्ये डॉक्टर सूर्यवंशी म्हणून त्यांना आम्ही घेणार आहोत, ते सर्जन आहेत। तसेच गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर जे आहेत त्यांना पण आम्ही बोलवणार आहोत। आणि मुंबईला सायन येथे माझी पुतणी आहे, ती सायकॅट्रिक आहे, तर सायकॅट्रिक साठी पण आपण कॅम्प घेणार आहोत, तोही मोफत घेणार आहोत। पुढे भविष्यात जसं लोकांचे गरजा आहेत त्यानुसार आपण इथे वारंवार कॅम्प घेणार आहोत। त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असं आम्हाला वाटतं। आतापर्यंत किती लोकांनी या कॅम्प मध्ये आतापर्यंत 50च्या वर रुग्ण आलेले आहेत। त्यांनी या कॅम्पचा संधीचा फायदा घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत आम्ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही कारणास्तव पाण्यामुळे पण काही रुग्ण येऊ शकले नाही। हा कॅम्प आमचा सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत होता। जर समजा 4 वाजेनंतर 5 वाजेपर्यंत जरी आम्हाला पेशंट बघावं लागले तरी पण आम्ही बघणार आहे, त्यांनाही आम्ही औषधं मोफतच देणार आहे। आरोग्य तपासणीची फी फक्त 20 रुपये असून या ठिकाणी 60-70 रुग्णांनी या ठिकाणी लाभ घेतला। कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जॉनी पवार, डी24 पेड न्यूज चॅनल। जय हिंद, जय